नमस्कार, माझं नाव वैष्णवी जिपकाटे। तर आज आपला लेक्चर नंबर 3 स्टार्ट होतोय बघा। तर याआधी आपण 2 लेक्चर केलेले आहेत। 2 लेक्चरमध्ये आपण रूट्स विषयी पाहिलं, त्याच्यानंतर वॉटरच्या प्रॉपर्टीज पाहिल्या। तर आता आज आपण पाहणार आहोत ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम दी सॉइल। म्हणजेच आता वॉटर म्हणजे आपण बघा काय पाहिलं होतं, चॅप्टरचं नाव काय आपल्या चॅप्टर नंबर 6 प्लांट अँड वॉटर रिलेशन। तर प्लांट अँड वॉटर रिलेशन मध्ये आपण 2 लेक्चर मध्ये काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। आता या लेक्चर मध्ये आपण कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत बघा। तर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉइल, ॲब्झॉर्प्शन of water, absorption of water by roots from soil, by roots from soil। तर रूट्स हे कोणत्या प्रकारचं वॉटर ऍब्झॉर्ब करतात ते आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं होतं। कॅपिलरी वॉटर रूट्स ऍब्झॉर्ब करू शकतात। बाकीचे जे 3 वॉटर होते, जसे कोणते ग्रॅव्हिटेशनल वॉटर, त्याच्यानंतर हायग्रोस्कोपिक वॉटर अँड कंबाइंड वॉटर, हे 3 टाईपचे वॉटर प्लांट ऍब्झॉर्ब करू शकत नव्हते। पण एक टाईपचा वॉटर होता जो की कॅपिलरी वॉटर होता। कुठं तो वॉटर प्रेझेंट असायचा, हे जे सॉइल पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये जी जागा असते त्या जागेमध्ये पोअर्स मध्ये असं जो वॉटर प्रेझेंट आहे तो वॉटर हे जे प्लांट्स आहेत ते ऍब्झॉर्ब करू शकतात। आता ते प्लांट्स तो वॉटर ऍब्झॉर्ब करू शकतात, पण कोणत्या, तर कशा पद्धतीने ते ऍब्झॉर्ब करतात, कोणतं वॉटर ऍब्झॉर्ब करतात ते कळलं आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे प्लांट्स आहेत हे कोणत्या प्रोसेसनी हे जे वॉटर आहे हे ऍब्झॉर्ब करतात। ओके, तर बघा नेक्स्ट मी आता वाचत आहे, तुमच्या पुस्तकामध्ये लक्ष द्या। ओके, रूट हेअर्स ऍब्झॉर्ब वॉटर, माहितीच आहे, आपण मागेच पाहिलं होतं की रूट हेअर काय करतात, रूट हेअरचं फंक्शन काय आहे, वॉटरला ऍब्झॉर्ब करणे। ठीक आहे, बाय employing 3 physical processes that occurs sequentially with imbibition, diffusion and osmosis। आता आपल्याला बघायचं आहे की वॉटर ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर हा किती प्रोसेसने होत आहे, कोणत्या प्रोसेसने होत आहे। तर फर्स्ट प्रोसेस आहे इम्बिबिशन, सेकंड प्रोसेस इज diffusion and third process is osmosis। तर ह्या तुम्हाला 3 प्रोसेसेस दिलेल्या आहेत आणि ह्या 3 प्रोसेसेस आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत। ओके, तर बघा सर्वात आधी बघू आपण इम्बिबिशन काय असते। तर नेक्स्ट हेडिंग टाका इम्बिबिशन। तर इम्बिबिशन काय असते बघा, इम्बिबिशन इज अ स्वेलिंग ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स ड्यू टू ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर। तर आता बघा 2-4 भारी भारी शब्द आलेले आहेत या वाक्यामध्ये। तर हे वाक्य याच्यातले 2-4 जे शब्द आलेले आहेत ते पाहून घेऊ, काय होते याचा अर्थ। एक मिनिट बघा, इम्बिबिशन इज अ स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स ड्यू टू ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर। तर हा इम्बिबिशन काय असतो बघा, आधी आपण इम्बिबिशन पाहू, इम्बिबिशनचे व्यवस्थित नोट्स तयार करू। ठीक आहे, याच्यावर जास्त मोठा प्रश्न येणार नाही, 1 मार्कचा क्वेश्चन येईल, किंवा मग जर मोठा प्रश्न आला तर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉइल, म्हणजेच कसं प्रश्न येईल की रूट्स सॉइल मधून कोणत्या प्रोसेसेसने वॉटर ऍब्झॉर्ब करतात। तर तुम्हाला त्या 3 प्रोसेसेस लिहायच्या असतील, इम्बिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस, आणि त्यांच्याविषयी 2-2 पॉइंट लिहायचे असतील। तर बघा तुम्हाला मी इम्बिबिशनची पूर्ण प्रोसेस सांगणार आहे, काय असते, कुणाला काय म्हणतात ते सर्व सांगेन। त्याच्यानंतर ह्याच्यातले हे जे छोटे टॉपिक आहेत इम्बिबिशन, डिफ्युजन, यांच्यामधून तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन येईल। ओके, बनतो। तर काय आहे बघा इम्बिबिशन इज अ स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स ड्यू टू ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर। तर वॉटरने जे स्वेलिंग येते, इम्बिबिशन म्हणजेच काय, तर स्वेलिंग ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स। आता बघा तुम्ही कधी पाहिले का की पावसाळ्यामध्ये काय होते की आपल्या घराचे जे दरवाजे असतात ते जाम होतात, म्हणजे इझिली आपल्याला चालू किंवा बंद करता येत नाही का, कारण त्यांच्यामध्ये होते इम्बिबिशन। आता इम्बिबिशन म्हणजे काय बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते। आता एक चॉक आहे, काय आहे, एक चॉक। तर चॉक मध्ये काय होते, ॲब्झॉर्प्शन। आता चॉकला आपण इंक मध्ये घातलं तर मला सांगा चॉक हा इंक ऍब्झॉर्ब करतो की ॲब्झॉर्ब करतो, ऍब्झॉर्ब आणि ॲब्झॉर्ब मध्ये फरक आहे। ऍब्झॉर्ब
आणि ऍडझॉर्ब. स्पेलिंग सगळं काही सेम, एका लेटरचा फरक आहे. ऍब्झॉर्ब आणि ही ऍडझॉर्ब. तर ऍडझॉर्ब आणि ऍब्झॉर्ब मध्ये काय फरक असते बघा. ऍडझॉर्ब म्हणजेच या हा जो चॉक आहे या चॉकला जर आपण इंक मध्ये डिप केलं तर काय होते, ऍब्झॉर्प्शन होते. काय होते, ऍब्झॉर्प्शन. आणि आता ऍब्झॉर्प्शन कसं होते बघा. ऍब्झॉर्प्शन मी समजावून सांगते. ऍब्झॉर्प्शन म्हणजे पूर्ण ती गोष्ट आहे ती ऍब्झॉर्ब करून घ्यायची. जसं एखादा स्पंज आहे, एखाद्या स्पंजला आपण कुठल्याही सोल्युशन मध्ये टाकलं, म्हणजे सॉल्व्हेंट मध्ये टाकलं, वॉटर मध्ये टाकलं समजा, ठीक आहे. तर स्पंजला आपण जेव्हा वॉटर मध्ये टाकतो तेव्हा काय करतो, स्पंज एकदम पूर्ण पाणी जो आहे तो पूर्ण शोषून घेतो का. तर तो स्पंज काय करतो, ऍब्झॉर्प्शन करतो. आणि या चॉकला जेव्हा आपण टाकतो तर हा ऍब्झॉर्प्शन करतो. चॉक काय करतो, ऍब्झॉर्प्शन. पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेतो का त्याला, नाही. ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, तर हे जे सॉल्व्हेंटचे मॉलिक्युल आहेत, जसं चॉकला आपण इंक मध्ये घातलं तर इंक मध्ये घातल्यावर हे जे चॉकचे इंकचे मॉलिक्युल्स आहेत हे चॉकच्या फक्त वरच्या लेअरवर अटॅच होतील. तर जे वरच्या लेअरवर अटॅच होतं एकदम आतमध्ये घुसणार नाही. चॉकला तुम्ही इंक मध्ये घाला आणि बाहेर काढा, तुम्हाला बाहेरून तुम्हाला इंक लागलेली दिसेल. पण चॉकला तुम्ही तोडले तर मधातून चॉक व्हाईटच असेल ना. म्हणजेच काय झालं, यामध्ये ऍब्झॉर्प्शन झाला. म्हणजेच हे जे इंकचे मॉलिक्युल्स होते ते फक्त आणि फक्त कुठे राहिले, सरफेसवर राहिले. ओके. तर ऍब्झॉर्प्शन आणि ऍब्झॉर्प्शन मधला फरक समजला. तर बघा इम्बिबिशन मध्ये काय म्हणत आहे, इम्बिबिशन इज अ स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड्स. आता पुन्हा एक नवीन शब्द आला. ऍब्झॉर्प्शन नवीन शब्द होता तो समजला, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हायड्रोफिलिक कोलाइड्स. हायड्रोफिलिक कोलॉइड्स. आता हायड्रोफिलिक कोलॉइड्स म्हणजे काय, तर बघा हायड्रोफिलिक, हायड्रो मीन्स वॉटर, and philic means loving, water loving molecules. आता जे वॉटर लव्हिंग मॉलिक्युल्स आहेत ते काय करतील, याच्यावर ऍब्झॉर्ब होतील. जसं आता एखादा एक्झाम्पल घेतला आपण, जसा वुडनचे हे जे दरवाजे असतात त्यांचंच बघा काय आहे, त्यांच्यामध्ये काय होते, समजा हा एक वुडन डोर आहे, ठीक आहे. तर इथं समजा रेनी सीझन्स मध्ये हे जाम होतात ना, तर यांच्यामध्ये नेमकं असं काय होते, तर हेच होते इम्बिबिशन, की वॉटर मधचे मॉलिक्युल्स जे आहेत, जसं एअर मध्ये, आता तुम्ही म्हणाल घरामध्ये कुठं वॉटर आलं, हो की नाही. तर रेनी सीझन्स मध्ये जो एअर असते ती एअर काय कॅरी करते, वॉटर कॅरी करते, म्हणजेच वॉटर वेपर्स. ओके, मॉइश्चर कॅरी करते. तर ते मॉइश्चर म्हणजेच वॉटर झालं ना, तर ते मॉइश्चर हे जे वुडन डोर आहे हे काय करते, ऍब्झॉर्ब करून घेते. आणि ऍब्झॉर्ब करून घेतल्यावर काय होते, ही अशी स्वेलिंग होते यांच्यामध्ये, हा फुगतो. तर फुगल्यामुळे काय होते, मग दरवाजात बंद किंवा चालू करायला काय होते, त्रास होते. दरवाजाचा शेप जो आहे, साईज जो आहे तो चेंज होतो. शेप नाही, साईज चेंज होतो. ओके. तर इम्बिबिशन समजलं का, इट इज अ स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक, मतलब बघा काय म्हणतात, इम्बिबिशन इज अ स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलॉइड्स ड्यू टू ऍब्झॉर्प्शन. कोणत्याही वस्तूच्या इम्बिबिशन म्हणजे काय, तर वस्तू फुगणे, कशामुळे, तर ऍब्झॉर्प्शन मुळे, हायड्रोफिलिक मॉलिक्युल्स मुळे. ओके. तर हा आहे इम्बिबिशन. तर बघा याच्यामध्ये सबस्टन्सेस दॅट ऍब्झॉर्ब वॉटर. आता एखादा जो सबस्टन्स वॉटरला ऍब्झॉर्ब करतो, हा जो पॉइंट आहे लक्षात ठेवायचा, सबस्टन्स, जो सबस्टन्स वॉटरला ऍब्झॉर्ब करतो त्या सबस्टन्सला म्हणतात इम्बायबेट. काय म्हणतात, इम्बायबेट. आणि जो सबस्टन्स ऍब्झॉर्ब होतो, म्हणजेच लिक्विड असू शकतो, वॉटर असू शकतो, वॉटर किंवा अदर कुठलाही लिक्विड, तर जो ऍब्झॉर्ब होतो त्याला म्हणतात इम्बायबेंट. काय म्हणतात, इम्बायबेंट. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. ओके, सॉरी इम्बायबेंट. ओके, बरोबर आहे, इम्बायबेंट. तर हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे पेपरमध्ये. जो सबस्टन्स ज्याच्यावर इम्बिबिशन होत आहे त्याला म्हणायचं इम्बायबेट. आणि जो इम्बाईब होऊन राहिलाय, म्हणजे इथं समजा वुडन डोरचं एक्झाम्पल घेतलं तर वॉटर इम्बाईब होतो रेनी सीझन्स मध्ये, तर तो जो वॉटर आहे वॉटरला म्हणायचं इम्बायबेंट आणि डोरला काय म्हणायचं, मग इम्बायबेट. इथं पण स्पेलिंग थोडीशी सेम आहे, अर्धी स्पेलिंग सेम आहे. इथं बेट आहे आणि इकडे बेंट आहे. ओके. तर थोडा फरक लक्षात ठेवायचा.
इम्बायबेट कोणाला म्हणतात आणि इम्बायबंट कोणाला म्हणतात. ओके. त्याच्यानंतर तर बघा इम्बिबिशन मध्ये पहिला पॉईंट काय लिहिणार तुम्ही की डेफिनेशन लिहायची इम्बिबिशनची. व्हॉट इज इम्बिबिशन असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर डेफिनेशन लिहायची. त्याच्यानंतर हा पॉईंट लिहायचा दुसरा की जो सबस्टन्स ज्या सबस्टन्सवर एखादा मॉलिक्यूल इम्बाईब होतो त्या सबस्टन्सला म्हणतात इम्बायबेट आणि जो सबस्टन्स स्वतः इम्बाईब होतो त्याला म्हणजेच वॉटर किंवा लिक्विड त्या लिक्विडला काय म्हणायचं इम्बायबंट म्हणायचं. ओके. हा झाला सेकंड पॉईंट. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट बघा काय आहे. द रूट हेअर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेक्टिक कंपाऊंड्स अँड सेल्युलोज विच आर हायड्रोफिलिक कोलॉइड्स. कालच शिकलो होतो आपण की जी सेल वॉल असते सेलची जी वॉल असते सेल वॉल. ठीक आहे. आपण पाहिलं ना रूट असतो रूटच्या वरती सेल असते त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन असते. तर ही जी सेलची वॉल आहे ती बाहेरून कशाने बनलेली असते पेक्टिननी आणि आतमधून बनलेली असते सेल्युलोजनी सेल्युलोज. ठीक आहे. तर बघा काय म्हणत आहे रूट हेअर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेक्टिक कंपाऊंड्स अँड सेल्युलोजिक कंपाऊंड्स बाय हायड्रोफिलिक कोलॉइड्स. आपण कालच पाहिलं होतं की सेल वॉल जी आहे ती पेक्टिननी बनलेली असते आणि आतमधून सेल्युलोजने बनलेली असते. तर तो तिकडचाच पॉईंट इथं पण चिटकून द्यायचा. ओके. त्याच्यानंतर ड्युरिंग इम्बिबिशन वॉटर मॉलिक्युल्स गेट टाइटली अब्झॉर्ब विदाउट द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन. या इम्बिबिशनच्या वेळी काय होते ड्युरिंग इम्बिबिशन हे जे समजा आता इम्बिबिशन झालं वॉटरचं एखाद्या सबस्टन्सवर वॉटर इम्बाईब झाला तर त्या प्रोसेसमध्ये काय होईल इम्बिबिशन हा म्हणजेच जो वॉटर आहे तो त्या सबस्टन्सचे सोल्युशन बनवणार नाही. तो फक्त तिथे जाऊन म्हणजे बघा आता हा वुडन डोर आहे तर याच्यामध्ये समजा हे मी याची समजावून सांगण्यासाठी काढत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा वुडन डोर आहे तर याचे पण ॲटम असतील डोरचे तर या डोरचे ॲटम मध्ये काय वॉटरचे मॉलिक्युल्स असे फिट होतील पण डोरचे ॲटम सोबत हे वॉटरचे मॉलिक्युल्स मिक्स होणार नाही. जसं आता एखादा एक्झाम्पल घेते मी वॉटरमध्ये आपण एका ग्लासमध्ये वॉटर घेतला आणि वॉटरमध्ये टाकला आपण मीठ तर मीठ काय करतो इम्बाईब होतो की एकदम मिक्स होऊन जातो. मिक्स होतो ना पूर्ण सारखाच होऊन जातो. तर तसं न होता काय करते हा वॉटर या वुडन डोरच्या म्हणजेच इम्बायबेटच्या मॉलिक्युल्स मध्ये काय होते एकदम असं म्हणजे फिट होऊन जाते त्याच्यामध्ये मिक्स होत नाही. समजलं का. तर त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे इम्बिबिशन कंटिन्यूज स्टील इक्विलिब्रियम इज रीच. हे जे इम्बिबिशनची प्रोसेस आहे ही केव्हापर्यंत कंटिन्यू राहते जेव्हापर्यंत इक्विलिब्रियम होत नाही. म्हणजेच जेवढा वुडन आहे वुडनचे ॲटम्स आहेत तेवढेच वॉटरचे मॉलिक्युल्स होत नाहीत तेव्हापर्यंत इम्बिबिशन हा होत राहतो. जर याला भरपूर प्रमाणात पाणी मिळालं तर इम्बिबिशन केव्हापर्यंत होईल जेवढे या वुडन डोरचे वुडनचे मॉलिक्युल्स असतील म्हणजेच या वुडन डोरचे मॉलिक्युल्स असतील ॲटमचे तेवढेच मॉलिक्युल्स कोणाचे असायला पाहिजेत वॉटरचे तेव्हापर्यंत इम्बिबिशन हा होत राहील. आपल्या घरामधले मग तुम्ही म्हणाल आपल्या घरामध्ये जो दरवाजा आहे त्याच्यामध्ये तर भरपूर ॲटम असतील तर मग आपला दरवाजा एकदम खतरनाक म्हणजे कसं एकदम बंदच का नाही होत असं ढकललं निघते मग वॉटर पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतो का त्याच्यामध्ये नाही. जेवढा ॲटमॉस्फिअरमध्ये असेल तेवढाच ॲब्झॉर्ब होईल ना. तर हे असते जर तुम्ही या डोअरला वॉटरमध्ये ठेवा म्हणजे पाण्यामध्ये टाकून ठेवा पाण्यामध्ये टाकाल तर काय होईल एकदम जेवढे वॉटरचे याचे मॉलिक्युल्स असतील तेवढेच कोणाचे मॉलिक्युल्स होतील पाण्याचे आणि पाण्याचे मॉलिक्युल्स जास्त झाले म्हणजेच काय होईल हे या डोअरला काय करतील एकदम तोडतील का म्हणजे सडल्यासारखं होईल ना हा डोअर लवकरच तुटेल हाताने का कारण की हे जे वॉटरचे मॉलिक्युल आहेत याच्यामध्ये इक्वल अमाऊंट मध्ये फिक्स झालेले आहेत. समजलं का. तर हे आहे इम्बिबिशन. काय म्हणते बघा इम्बिबिशन इज इन अदर वर्ड्स वॉटर मूव्स अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. तर बघा तुम्हाला इम्बिबिशन ची ही जी प्रोसेस आहे ही कशी होती वॉटर आतमध्ये कोणत्या कंडिशन मध्ये जातो तर बघा एक कंडिशन असते इम्बिबिशन होण्यासाठी काय असते बघा की वुडन डोर आहे इम्बिबिशन कधी होईल जेव्हा बाहेर वॉटर आहे भरपूर वॉटर आहे समजा ठीक आहे आणि याच्यामध्ये वॉटर आहे किंवा मग कमी आहे तरच इम्बिबिशन होईल. म्हणजेच काय तर वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते कोणाकडून कोणाकडे जाणार आहेत
जास्त वॉटर मॉलिक्यूल कडून कमी वॉटर मॉलिक्यूल कडे, म्हणजे जिकडे जास्त वॉटर मॉलिक्यूल्स आहेत तिकडून जिथं कमी वॉटर मॉलिक्यूल्स आहेत तिथं काय होणार आहे, इम्बिबिशन होणार आहे. म्हणजेच कन्सन्ट्रेशन अलॉंग दी कन्सन्ट्रेशन हा काम करतो. म्हणजेच कसं, इथं वॉटरचं कन्सन्ट्रेशन जास्त आहे, कारण आता वुडन डोअरचं एक्झाम्पल घेतला, म्हणजेच बघा एन्व्हायरमेंट मध्ये एअर वॉटरचे मॉलिक्यूल्स जास्त असतात रेनी सीझन मध्ये ॲज कम्पेअर टू वुडन डोअर. वुडन डोअर मध्ये वॉटर असतो का, नाही. तर हे वॉटर मॉलिक्यूल्स हे काय करतात, जास्त कन्सन्ट्रेशन कडून कुठे जात आहेत, हे कमी कन्सन्ट्रेशन कडे. समजलं का. तर इम्बिबिशनचे 4 पॉइंट लक्षात ठेवायचे. एक तर 4 म्हणजे 4च कसे, इम्बिबिशनची डेफिनेशन लक्षात ठेवायची, इम्बायबेट कोणाला म्हणतात, इम्बायबंट कोणाला म्हणतात हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इम्बिबिशन हा हायर कन्सन्ट्रेशन टू लोअर कन्सन्ट्रेशन होतो हे लक्षात ठेवायचं. आणि इम्बायबेशनची त्याच्यानंतर काय होतं, छोटासा पॉइंट होता, जो इम्बिबिशन आहे तो इक्विलिब्रियम रिच होईपर्यंत इम्बिबिशनची ही जी प्रोसेस आहे ही होत राहते. तर हा होता इम्बिबिशन. लेट मी चेक कॅमेरा बरोबर आहे. ओके ओके ओके. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला डिफ्युजन. चलो डिफ्युजन, एक मिनिट. तर बघा डिफ्युजन काय असतो. इम्बिबिशन कळलं सर्वांना, आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ओके. तर सेकंड प्रोसेस आहे डिफ्युजन. डिफ्युजन डिफ्युजन आता डिफ्युजन म्हणजे काय, तर बघा डिफ्युजन मीन्स डिस्पर्स. डिस्पर्स म्हणजे पसरणे. आता काय पसरतो, कसं पसरतो बघा. डिफ्युजन कॅन बी डिफाइंड एज अ मूवमेंट ऑफ आयन्स, atoms and molecules of the substance from region to higher concentration to the lower concentration. फर्स्ट पॉइंट, याच्यामध्ये पण काय होत आहे, मूवमेंट होत आहे. कशाची, आयन्स, छोटे आयन्स असू शकतात किंवा atoms असू शकतात, atoms किंवा मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स. तर डिफ्युजन म्हणजे काय, तर मूवमेंट ऑफ मूवमेंट ऑफ आयन्स, atoms अँड मॉलिक्युल्स. आता कुठून कुठं, इथं पण तेच आहे की ही जी मूवमेंट आहे ही कुठून होते, हायर कन्सन्ट्रेशन टू लोअर कन्सन्ट्रेशन, हायर कन्सन्ट्रेशन टू लोअर कन्सन्ट्रेशन. सेकंड पॉइंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे, द मूवमेंट इज ड्यू टू कायनेटिक एनर्जी ऑफ दी मॉलिक्यूल. ही जी डिफ्युजनची प्रोसेस आहे ही मॉलिक्यूलच्या कायनेटिक एनर्जीमुळे होते. आता ते कशी होते ते आपण समोर पाहूच. ओके, जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा टॉपिक येईल. तर काय आहे बघा, मूवमेंट ऑकर्स ड्यू टू कायनेटिक एनर्जी. मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल्स मध्ये कायनेटिक एनर्जी असल्यामुळे ही जी मूवमेंट ऑकर्स ड्यू टू कायनेटिक एनर्जी. थर्ड पॉइंट. त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे, डिफ्युजन कंटिन्यूज स्टील अँड इक्विलिब्रियम. ही जी प्रोसेस आहे डिफ्युजनची ही सुद्धा जेव्हापर्यंत इक्विलिब्रियम येईल तेव्हापर्यंत ही प्रोसेस सुरू असते. तर फोर्थ पॉइंट काय, कंटिन्यूस टिल इक्विलिब्रियम. जेव्हापर्यंत इक्विलिब्रियम रीच होत नाही, इक्विलिब्रियम पर्यंत कंडिशन जात नाही तेव्हापर्यंत, म्हणजेच आउटर म्हणजे बाहेर पाण्याचं कन्सन्ट्रेशन आणि सबस्टन्स मध्ये पाण्याचं कन्सन्ट्रेशन जेव्हापर्यंत इक्वल होत नाही तेव्हापर्यंत ही प्रोसेस काय होत राहील, कॅरी होत राहील, म्हणजे चालू राहील. समजत आहे का. तर डिफ्युजन मध्ये काही पॉइंट्स हे इम्बिबिशन आणि डिफ्युजन मध्ये काही पॉइंट्स सिमिलर दिसत आहेत का तुम्हाला. कोणते, हायर कन्सन्ट्रेशन टू लोअर कन्सन्ट्रेशन, मॉलिक्युल्स हे मूवमेंट करतात. तर इम्बिबिशन मध्ये हेच होतं. त्याच्यानंतर कन्सन्ट्रेशन इज ऑकर्स टिल इक्विलिब्रियम पर्यंत
इक्विलिब्रियम मेंटेन होईपर्यंत ही जी प्रोसेसेस आहेत ही डिफ्युजन आणि इम्बिबिशन ही कंटिन्यू असते. ओके, त्याच्यानंतर बघा thus the water passes into the cell by diffusion through a freely permeable cell wall. आता ही जी डिफ्युजन ची प्रोसेस आहे ही कुठे होत आहे? सेल वॉल मध्ये. आणि सेल वॉल कशी असते? फ्रीली परमिएबल, म्हणजेच ती सगळ्या मॉलिक्युल्सला एंट्री देते. तर डिफ्युजनची प्रोसेस इट ऑकर्स इन फ्रीली परमिएबल, इट ऑकर्स in freely permeable membrane. कोण असते फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन? सेल वॉल. तर ही जी डिफ्युजनची प्रोसेस आहे ही कुठून होते? सेल वॉल मधून. आणि सेल वॉल मधून कोणते आयन्स ट्रान्सफर होतात? कोणाची मुवमेंट होते? आयन्स, ॲटम्स आणि मॉलिक्युल्स, म्हणजे छोटेवाले मॉलिक्युल्स, स्मॉल मॉलिक्युल्सची ट्रान्सफर होऊ शकते. ओके, मॉलिक्युल्स, मोठेवाले मॉलिक्युल्स या डिफ्युजनच्या प्रोसेसने ट्रान्सफर होणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा वॉटर इज नाऊ ॲट द इंटरफेस ऑफ द सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता बघा आपण पाहिलं होतं की रूट हेअर आहे. ठीक आहे, तर एक प्लाझ्मा मेम्ब्रेन असते आणि ही व्हॅक्यूल आतमधली. तर बघा वरची काय आहे? सेल वॉल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही सेल वॉल आणि ही काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर सेल वॉल, आता वॉटर डिफ्युजनच्या थ्रू वॉटर कुठं आला? या सेल वॉल च्या मदतीने आतमध्ये आला आणि हा अटकला कुठे? प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन ही काय आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सेल वॉल कशी होती? फ्रीली परमिएबल. आता सेल वॉल फ्रीली परमिएबल असल्यामुळे जो वॉटर आहे तो या गॅप मध्ये आलेला आहे. ठीक आहे, आता या गॅप मधून वॉटर आतमध्ये कसं जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आता प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी सिलेक्ट करते किंवा कसं ट्रान्सफर होते तिच्यामधून वॉटर मॉलिक्युल्स आतमध्ये? कुठं आतमध्ये? या व्हॅक्यूल मध्ये, म्हणजे या सेल मध्ये आपण म्हणू शकतो. इथं या वॉटर मॉलिक्युलचं एंट्री कशी होते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा काय आहे? प्लाझ्मा डिफ्युजन रिझल्ट्स इन द डिफ्युजन प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ डिफ्युजिंग पार्टिकल्स. आता हे जे डिफ्युजन आहे हे डिफ्युजन मुळे काय येते? डिफ्युजन प्रेशर येते. काय येते? डिफ्युजन प्रेशर. आता डिफ्युजन मुळे येणारा जो प्रेशर आहे म्हणजे डिफ्युजनच्या थ्रू कोणते मॉलिक्युल्स आतमध्ये येणार आहे? समजा वॉटर मॉलिक्युल्स आले आतमध्ये. ठीक आहे, तर वॉटर मॉलिक्युल्स आतमध्ये आले तर डिफ्युजनचं काय होईल? प्रेशर, जे डिफ्युजन झाल्यामुळे जे मॉलिक्युल्स आतमध्ये आले ते या वॉलला काय करतील? काय लावतील? प्रेशर लावतील. तर तो जो प्रेशर आहे जो डिफ्युजनच्या थ्रू लागत आहे त्या प्रेशरला म्हणतात डिफ्युजन प्रेशर. काय म्हणतात? डिफ्युजन प्रेशर. आणि शॉर्टकट मध्ये त्याला म्हणतो आपण डीपी. डिफ्युजन समजलं का? तर याच डिफ्युजनचा जो प्रेशर असतो त्यालाच म्हणतात डिफ्युजन प्रेशर, इन शॉर्ट डीपी. तर बघा काय आहे? आणि हे जे डीपी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते मॉलिक्युल्स एंटर इनटू दी सेल. म्हणजे डिफ्युजनच्या थ्रू जेवढे मॉलिक्युल्स आतमध्ये गेले तेवढा जास्त डिफ्युजन प्रेशर वाढेल. समजत आहे ना? त्याच्यानंतर बघा काय आहे? डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट इज ऑलवेज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट इन द सोल्युशन. सॉरी, तर डिफ्युजन प्रेशर कोणाचं जास्त आहे म्हणत आहे? नेहमी प्युअर वॉटरचा डिफ्युजन प्रेशर हा जास्त असेल. आता प्युअर वॉटरचा डिफ्युजन प्रेशर जास्त का म्हणत आहे? जर तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये हे पॉइंट्स काढायचे असतील तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, आता मी मिटवत आहे. तर बघा डिफ्युजन प्रेशर हा प्युअर वॉटरचा जास्त का असतो आणि एखाद्या सोल्युशनचा किंवा सॉल्व्हेंटचा वेगळा सॉल्व्हेंट जरी घेतला आपण तर त्याचं कमी का असते? जसा आता बघा एखादा आपण सोल्युशन घेतला, एक आहे शुगर आणि वॉटरचा सोल्युशन. ठीक आहे, आणि एका ग्लासमध्ये घेतलो आपण प्युअर वॉटर. ठीक आहे, तर बघा प्युअर वॉटरचा डिफ्युजन प्रेशर हा जास्त असेल. प्युअर वॉटर आणि वॉटर. ठीक आहे, आणि हा आहे समजा कुठलाही एखादा सॉल्व्हेंट, म्हणजेच आपण घेऊ शुगर वॉटर सॉल्व्हेंट म्हणते मी याला. तर शुगरचा आणि वॉटरचा, शुगर वॉटर आहे इथं, याच्यामध्ये शुगर प्लस वॉटर
ठीक आहे. आता हे जे शुगर वॉटर आहे, शुगर प्लस वॉटर, आता याला सेल मधून एंट्री भेटलेली आहे. आता एंट्री कुठं पाहिजे, याला प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून एंट्री भेटली तरच हा आतमध्ये जाऊ शकेल. तर बघा डिफ्युजन प्रेशर शिकायचं आपल्याला, तर डिफ्युजन प्रेशर जो आहे तो कुठे लागणार आहे, या सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये लागणार आहे. तर बघा सेल वॉल मध्ये जो डिफ्युजन प्रेशर आहे तो कशामुळे जास्त लागणार आहे, प्युअर वॉटरमुळे. कशामुळे, प्युअर वॉटरमुळे. आता प्युअर वॉटरमुळे का, कारण प्युअर वॉटरमध्ये कशाचे मॉलिक्यूल असणार आहेत, फक्त आणि फक्त वॉटरचे. तर वॉटरचे मॉलिक्युल्स इथं जास्त असतील का इथं जास्त असतील, प्युअर वॉटरमध्ये वॉटरचे मॉलिक्यूल जास्त असणार आहेत की शुगर वॉटरमध्ये. शुगर वॉटरमध्ये कशाचे मॉलिक्यूल येतील, पुन्हा शुगरचे पण मॉलिक्यूल्स येतील. तर वॉटरचे मॉलिक्यूल्स कमी झाले ना इथं. तर शुगर सेम आपण घेतलं क्वांटिटी मध्ये बघा, तर याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल जास्त असतील आणि याच्यामध्ये कमी असतील. तर ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल्स जास्त, शुगरचं म्हटलं तर शुगर ही मोठा मॉलिक्यूल आहे. हा मोठा मॉलिक्यूल डिफ्युजनच्या थ्रू आतमध्ये जाऊ शकणार नाही, फक्त स्मॉल मॉलिक्यूल्स जातील. तर वॉटर हा स्मॉल मॉलिक्यूल आहे. तर स्मॉल मॉलिक्यूल मला सांगा इथं वॉटर जास्त आहे की मग इकडे जास्त आहे. तर जिथं वॉटर जास्त असेल तो जास्त प्रेशर लागेल. तर वॉटरचे मॉलिक्यूल्स कुठे जास्त आहेत, प्युअर वॉटरमध्ये. तर प्युअर वॉटरमध्ये जास्त मॉलिक्यूल्स असल्यामुळे जास्त डिफ्युजन प्रेशर, कोणता वॉटर लावू, कोणता सोल्युशन इथून पाहिलं आपण, तर कोणता सॉल्व्हेंट जास्त प्रेशर लावेल, प्युअर वॉटर ॲज कम्पेअर टू शुगर अँड वॉटर. समजलं का. हा, तर हे आहे. त्याच्यानंतर बघा, तर डिफ्युजन प्रेशर कोणाचं जास्त असते असा प्रश्न येऊ शकतो. ऑप्शन मध्ये राहील शुगर वॉटर, सॉल्ट वॉटर, प्युअर वॉटर. ठीक आहे, आणखी कोणतं तरी सोल्युशन राहील. आणि तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कशाला टिक माराल, प्युअर वॉटरचा डिफ्युजन प्रेशर हा जास्त असेल. आणि कुठलाही एक्झाम्पल दिला तर समजेल का, ज्याच्यामध्ये जास्त वॉटर मॉलिक्युल्स असतील तोच समोर काय लावेल, जास्त प्रेशर लावेल. आणि जो प्रेशर जास्त लावेल त्यालाच आपण डिफ्युजन प्रेशर म्हणतो. समजलं का. हा, तर वॉटर मॉलिक्यूल जास्त प्रेशर लावेल. ओके, डिफ्युजन प्रेशर. ओके, त्याच्यानंतर बघा, द डिफरन्स इन द डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट अँड द सॉल्व्हेंट इन द सोल्युशन आर कॉल्ड डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. आता ही जी डिफ्युजन प्रेशर डिफिसिट आहे, जो जास्त जो डिफरन्स आहे यांच्यामधला, म्हणजे शुगर आणि वॉटर. आता प्रेशरचं युनिट काय असते, बार, BAR बार. किंवा आपण एटीएम मध्ये सुद्धा प्रेशर मोजतो. एटीएम म्हणजे ॲटमॉस्फिअर, एटीएम मशीन वगैरे नाही. ठीक आहे, पैसे काढायचे. हा, तर बार मध्ये मोजतो प्रेशर, किंवा एटीएम मध्ये मोजतो, किंवा प्रेशरचा आणखी एक युनिट असतो पास्कल. काय आहे, पास्कल. तर हे सगळे युनिट आहेत प्रेशर मेजर करण्याचे. तर बघा, समजा मी एखादा एक एक्झाम्पल घेते की हा जो वॉटर मॉलिक्यूल, हा जो सोल्युशन आहे, याच्यातले मॉलिक्यूल्स जर या सेलला क्रॉस करून आतमध्ये येत असतील, म्हणजे डिफ्यूज होत असतील, तर समजा मी एक्झाम्पल देत आहे, याचं वॉटर याचं प्रेशर आहे समजा 7 ATM. ठीक आहे, आणि हा जो प्युअर वॉटर आहे, हा प्युअर वॉटर ऑलवेज जास्त असेल ॲज कम्पेअर टू या सॉल्व्हेंट पेक्षा. ठीक आहे, तर याच्या घेते मी 10 ATM. तर दोघांचंही प्रेशर आपण घेतलो, याचा आहे 7 ATM आणि याचा आहे 10 ATM. तर बघा, जो 7 ATM आहे आणि 10 ATM यांच्यामधला जो फरक आहे त्याला म्हणायचा डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, म्हणजे DPD, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन आला किंवा डेफिनेशन येऊ शकते पेपरमध्ये की व्हॉट इज DPD. तर DPD विचारलं, किंवा व्हॉट इज डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. याचा जो शॉर्ट फॉर्म आहे DPD लक्षात ठेवायचा, DPDचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट विथ स्पेलिंग लक्षात ठेवायचं, विथ स्पेलिंग. ओके, कारण की एक्झाम मध्ये तुम्हाला राईट द लॉंग फॉर्म ऑफ DPD असा क्वेश्चन येऊ शकतो. तर डिफ्युजन प्रेशर डेफिसिट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर डिफ्युजन प्रेशर डेफिसिट म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन प्युअर सॉल्व्हेंट वाला जो सॉल्व्हेंट आहे आणि हा जो शुगर वाला आहे, यांच्यामधला जो फरक आहे त्यालाच काय म्हणतात, DPD. फरक काय आहे मग सांगा, 10 प्युअर सॉल्व्हेंट वाला 10 मायनस हा जो आहे शुगर वॉटर वाला सॉल्व्हेंट 7. तर DPD किती आला, 10 - 7 इज 3. तर हा असतो DPD म्हणजे दोन सोल्युशन मधल्या डिफ्युजन प्रेशरचा फरक, म्हणजेच DPD. समजलं DPD. किंवा या DPD ला दुसरं नाव आहे सक्शन प्रेशर. कोणता प्रेशर,
सक्शन प्रेशर. आता हे जे शब्द आहेत ते तुम्हाला समोर जेव्हा फूड ट्रान्सपोर्ट वगैरे होईल तेव्हा हे शब्द येतील. तर आतापासून लक्षात ठेवायचं सक्शन प्रेशर आणि डीपीडी जी आहे ती एकच आहे. ओके, ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा काय आहे, काय म्हणत आहे बघा, द टर्म डेज कॉइन्ड बाय B.S. मेयर. ही जी ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या एक सायंटिस्ट होते, त्यांनी ह्या डिस्कवर केलेल्या आहेत. कोणतं सायंटिस्ट? B.S. मेयर. ठीक आहे, मेयर हे सायंटिस्ट. आणि इयर काय आहे? 1938 इयर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर B.S. मेयरनी ह्या टर्म दिलेल्या होत्या, डीपीडी आणि SP, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट आणि किंवा सक्शन प्रेशर. ओके, आणि ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर नाउ अ डेज टर्म वॉटर पोटेन्शियल इज युज्ड फॉर डीपीडी. आता वॉटर पोटेन्शियल नावाची जी टर्म आहे ती या डीपीडी साठीच वापरली जाते. आणि डीपीडी म्हणजे काय बघा, the term DPD is actually the thirst of cell with which absorb water from the surrounding. तुम्हाला सोप्या शब्दात जर लक्षात ठेवायचं असेल की व्हॉट इज डीपीडी, तुम्हाला ती डिफिनेशन नाही लक्षात ठेवायची की कशामधला डिफ्युजन प्रेशर, प्युअर वॉटर आणि एखाद्या सॉल्व्हंट मधला जो डिफ्युजन प्रेशर आहे त्यांच्यातला फरक म्हणजेच डिफरन्स म्हणजेच डिफ्युजन प्रेशर होतो असं म्हणतात. असं हे एवढं सगळं लक्षात नाही ठेवायचं असेल आणि साधी डेफिनेशन बघायची असेल तर साधी डेफिनेशन आहे थर्स्ट ऑफ दी सेल. थर्स्ट ऑफ दी सेल म्हणजे सेलची तहान. आता सेलला तहान किती लागली आहे त्यालाच म्हणायचं डीपीडी. डीपीडी मीन्स थर्स्ट ऑफ दी सेल. समजलं का? आता मला सांगा, एक सेल आहे, ठीक आहे, तिला पाणी नाही मिळालंय खूप दिवस झाले, आणि एक सेल आहे जी पाण्यातच असते. ठीक आहे. आता मला सांगा कोणत्या सेलच्या डीपीडी जास्त असेल, म्हणजे थर्स्ट कोणाला जास्त लागलेली असेल? जिला पाणी मिळालेलं नाहीये आणि जी पाण्यात आहे ऑलरेडी, तिला पाण्याची जास्त काही गरज आहे का? तहान जास्त तिच्यात असेल का? तर जिच्यात तहान कमी आहे तिचा डीपीडी कमी, आणि जिला पाणी मिळालेलं नाहीये तर तिला जास्त थर्स्ट लागली असेल, तहान जास्त असेल, तर तिचा जो डीपीडी आहे तो काय असेल? हाय असेल. समजलं का? असे तुम्हाला कंडिशन येऊ शकतात पेपरमध्ये की एक सेल आहे किंवा सेल आहे तिला म्हणजे तिला वॉटर, तिची थर्स्ट जास्त आहे असं येऊ शकते. तर किंवा वॉटर कमी मिळालेलं आहे, काही एक सेल आहे ती पाण्यामध्ये आहे, तर कोणाचा डीपीडी जास्त असेल कोणाचा कमी असेल असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, वॉटर अराउंड सेल water around cell wall has more diffusion pressure than the cell sap. तर बघा, डिफ्युजन प्रेशर हा कुठं जास्त असेल? एक मिनिट. जर तुम्हाला या चॅप्टरचे नोट्स पाहिजे असतील तर मला कमेंट मध्ये कळवा. जर तुमच्या भरपूर कमेंट आल्या की आम्हाला नोट्स पाहिजेत तर आपण एक टेलिग्राम ग्रुप ओपन करू आणि त्याच्यावर मी हे या चॅप्टरचे सर्व नोट्स टाकत जाईल. आणि याच्यानंतर जे जे चॅप्टर येतील त्या सर्व चॅप्टरचे नोट्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळत जातील. पण त्याआधी तुम्हाला कमेंट्स करावं लागतील. भरपूर कमेंट्स आल्यात तरच मी तो चॅनल ओपन करेन. ठीक आहे. नाहीतर मग बघा 1-2 कमेंट आले तर 1-2 लोकांसाठी तो चॅनल ओपन करणे काही म्हणजे तेवढा काही सेन्स नाही त्याच्यात. तर जास्त कमेंट्स आले तर मी याचे नोट्स सुद्धा शेअर करेन. ठीक आहे, हँड रिटन नोट्स. ओके. तर बघा काय म्हणत आहे, वॉटर अराउंड सेल वॉल हॅज मोर डिफ्युजन प्रेशर दॅन द सेल सॅप. आता सेल सॅप म्हणजे काय? सेलच्या आतमधला जो वातावरण आहे म्हणजे सेलच्या आतमधला जो एन्व्हायरमेंट आहे तर याला म्हणतात सेल सॅप. आणि सराउंडिंग तर माहितीच आहे अवती होती सेलच्या बाहेरची. ठीक आहे. तर सेलच्या बाहेर डिफ्युजन प्रेशर हे जे आहे सेलच्या बाहेर काय डिफ्युजन प्रेशर जास्त असेल का? कारण सेलच्या बाहेर प्युअर वॉटर असेल. आता सेलच्या आतमध्ये भरपूर केमिकल असतील तर या केमिकल्समुळे वॉटरचे मॉलिक्यूल काय होतील? कमी होतील. आणि बाहेर वॉटरचे मॉलिक्यूल्स जास्त आहेत तर डिफ्युजन प्रेशर हा सेलच्या
बाहेर जास्त असेल ॲज कम्पेअर टू सेलच्या सेल सॅपमध्ये. समजलं? सेल सॅपमध्ये सेलच्या म्हणजे सेलच्या आतमधली कंडिशन, सेल सॅप म्हणजे सेलच्या आतमध्ये. ओके, तर बघा त्याच्यानंतर ड्यू टू दिस वॉटर मूव्स इन द सेल बाय डिफ्युजन. आणि याच्याचमुळे काय होते, सेल सॅप मध्ये वॉटरचं प्रमाण कमी असते आणि बाहेर आहे वॉटरचं प्रमाण जास्त. आणि आधीच तुम्हाला सांगितलं होतं की डिफ्युजन कधी होते, हायर कन्सन्ट्रेशन टू लोअर कन्सन्ट्रेशन. म्हणजेच एखाद्या ठिकाणी एक कंडिशन असे बनत आहे की बाहेर जास्त वॉटर आहे आणि एक प्लेस आहे त्याच्यामध्ये कमी, तर वॉटर कुठून कुठे ट्रान्सफर होणार आहे, जास्त वॉटर कडून म्हणजे जास्त कन्सन्ट्रेशन कडून कमी कन्सन्ट्रेशन कडे. तर हा इकडे कमी कन्सन्ट्रेशन आहे, तर त्याच्याचमुळे काय होते की डिफ्युजन होते इनसाइड दी सेल. डिफ्युजन म्हणजेच का होते, कारण बाहेर वॉटरचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू सेल, त्याच्याचमुळे हे डिफ्युजन होते. ओके, कळलं? त्याच्यानंतर बघा, diffusion is significant in plants in the absorption of water, minerals, conduction of water against the gravity, exchange of gases and transport and distribution of food. तर बघा डिस्ट्रीब्युशन कशाचं कामात येते बघा, लक्षात ठेवायचं. हे क्वेश्चन येऊ शकतो की डिफ्युजन मुळे काय होते बघा. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर करू शकतो आपण, वॉटरचं ऍब्झॉर्प्शन या डिफ्युजननी करू शकतो. त्याच्यानंतर काय म्हणत आहे, मिनरल्स, ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, मिनरल्स आणि कंडक्शन ऑफ वॉटर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट न्यायचं आहे ना पाणी. हा जो प्लांट आहे तर ग्रॅव्हिटी खाली लागत आहे, जमीन आपल्याकडे खिचत आहे, तर पाण्याला जायचं कुठं आहे, वरती जायचं आहे ना, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जायचं आहे. तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वॉटर नेण्यासाठी कोण हेल्प करतो, डिफ्युजन ही प्रोसेस हेल्प करते. ओके, त्याच्यानंतर एक्सचेंज ऑफ गॅसेसचे एक्सचेंज पण करण्यात हेल्प करते. आता बघा तुम्हाला सांगते, आता एक रूम आहे, रूमच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्ही रूम फ्रेशर मारल्या, रूम फ्रेशनर, ठीक आहे. तर रूम फ्रेशनरची जी स्मेल आहे, फ्रेशनेस आहे, ती फक्त एकाच कोपऱ्यात राहणार आहे का, नाही, पूर्ण रूम मध्ये पसरते ना. ती कशामुळे पसरते, तर या डिफ्युजनमुळे. काय झालं की मी इकडे फ्रेशनर मारला आणि काय झालं, इथं फ्रेशनरचे जे पार्टिकल्स होते ते पार्टिकल्स इकडे जास्त होते, तिकडे कमी होते दुसऱ्या कोपऱ्यामध्ये. तर काय झालं, जास्त पार्टिकल्स कडून कमी पार्टिकल्स कडे काय झाले, सगळे पार्टिकल्स ट्रान्सफर झाले. म्हणजे रूम मध्ये सगळीकडे इक्विलिब्रियम झालं. म्हणजे जे पार्टिकल्स इकडे जास्त होते तर काय झालं, सगळे पार्टिकल्स इकडे तिकडे पसरले आणि असे पसरले की रूम मध्ये सगळीकडे सारखे इक्विलिब्रियम झालं. समजलं का? हा, तर इक्विलिब्रियम होईपर्यंत डिफ्युजन चालू असतो, कंटिन्यू असतो. ओके, त्याच्यानंतर फूड ट्रान्सपोर्ट मध्ये सुद्धा डिफ्युजन हेल्प करतो, हे लक्षात ठेवायचे युजेस. ओके, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं तुम्हाला हे दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने वॉटर मॉलिक्युल्स ट्रान्सफर होतात हे तुम्हाला सांगितलं आहे थ्रू डिफ्युजन. तर डिफ्युजनच्या प्रोसेस थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून हे जे पार्टिकल्स आहेत ते कसे ट्रान्सफर होतात बघा. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला, असे काहीतरी दिसत आहेत का वरती, असे आणि हे खाली काहीतरी पाया दिसून राहिले यांचे. त्याच्यानंतर मध्ये असंच काहीतरी वेगळं स्ट्रक्चर दिसून राहिलं. त्याच्यानंतर पुन्हा तेच, काय आहे, तर बघा हे जे वरती असतात हे असतात प्रोटीन्स. काय असतात, प्रोटीन्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनली आहे बघा, हे 8व्या वर्गाचं टॉपिक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर तुम्हाला 8व्या वर्गामध्ये शिकवलं जातं, पण आता बघा 9व्या वर्गामध्ये तुम्हाला फक्त स्ट्रक्चर दिलेलं आहे, सांगितलेलं नाहीये की याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. पण बघा ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, अशी समजा ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हिच्यावरती सेल वॉल असणार आहे आणि आतमध्ये हा सेल मधला वातावरण. हा म्हणजे बाहेरचा, ही सराउंडिंग झाली, हा सेल सॅप झाला. ठीक आहे, सेलच्या आतमधला वातावरण आणि ही सेल वॉल आणि ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, इथपर्यंत काय आले आहेत, डिफ्युजनच्या थ्रू वॉटर मॉलिक्युल्स आलेले आहेत. आता ते आतमध्ये कसे जातील बघा, हे प्रोटीन्स असतात. हे काय आहेत, प्रोटीन्स. तर प्रोटीन्स वॉटर, हे काय असतात, प्रोटीन वॉटर सोल्युबल असतात आणि हे जे आहेत छोटे छोटे टेल सारखं स्ट्रक्चर दिसून राहिलं तुम्हाला,
तर हे टेल्स आहेत, लिपिड्सच्या टेल्स आहेत. कशाच्या? लिपिड्स. आणि हे जे लिपिड्स असतात हे यांना वॉटर आवडत नाही, हे हायड्रोफोबिक असतात लिपिड्स. ठीक आहे. आणि हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात हे हायड्रोफिलिक असतात. तर प्रोटीन मॉलिक्यूलच्या थ्रू वॉटर गेलाय तरी लिपिड त्याला ऍक्सेप्ट करणार नाही. तर लिपिड हे आतमध्ये असतात, त्यांना पाण्याची भीती वाटते. ठीक आहे. तर पाण्याची भीती म्हणजे तेलाला वाटते ना, तेल आणि पाणी हे मिक्स होत नाहीत. तर हे लिपिड्स जे आहेत हे बघा वॉटरचे मुवमेंट कसे होते. मग हे जे वॉटर मॉलिक्यूल्स आहेत, वॉटर मॉलिक्यूल्स यांच्यासाठी चॅनल्स असतात. तर चॅनल्स म्हणजे कोणते? हे प्रोटीन्सचे चॅनल्स असतात. तर या चॅनल्स मधून हे जे मॉलिक्यूल्स आहेत वॉटरचे मॉलिक्यूल्स हे काय होतात? ट्रान्सफर होतात. कुठं? इनसाइड दी सेल. समजलं का? हे इथून वॉटर मॉलिक्यूल्स जाणार नाहीत, कारण ही आणि याला म्हणतात बायलेअर म्हणतात, प्रोटीन लिपिडची बायलेअर. तर ही जी या बायलेअर मधून हे जे मॉलिक्यूल्स आहेत ट्रान्सफर होणार नाहीत. का? कारण लिपिड्स हे हायड्रोफोबिक असतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यासाठीच वॉटरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय असतात? मग हे स्पेशल प्रोटीन्स असतात. ठीक आहे. तर हे प्रोटीन्स काय करतात? मग वॉटरला ट्रान्सपोर्ट करतात. ठीक आहे. तर बघा कशा पद्धतीनं वॉटर ट्रान्सफर होऊन राहिले, तुम्हाला पुस्तकमध्ये डायग्राम दिलेली आहे. ओके. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ. या ठिकाणी आपला डिफ्युजन कंप्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट टॉपिक पाहू आपला ऑस्मोसिस. काय आहे? ऑस्मोसिस. आता ऑस्मोसिस म्हणजे काय ते आपण पाहू. डिफ्युजन समजलं सर्वांना? ओके. त्याच्यानंतर बरं डिफ्युजन, त्याच्यानंतर काय शिकलो आपण त्याच्या आधी? इम्बिबिशन, हे सर्व समजलं का? आता आपण पाहू ऑस्मोसिस. थर्ड प्रोसेस आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस. ठीक आहे. ऑस्मोसिस. आता ऑस्मोसिस काय असते? वॉटरला म्हणजे ऍब्झॉर्ब करण्यासाठी ही एक प्रोसेस असते ऑस्मोसिस. तर काय असते ऑस्मोसिस? बघा, इट इज अ प्रोसेस बाय विच वॉटर एंटर्स इनटू द सायटोप्लाझम ऑफ द रूट हेअर. तर रूट हेअरच्या आतमध्ये सेलमध्ये जो वॉटर जातो तो कोणत्या प्रोसेसने जातो? ऑस्मोसिस. इम्बिबिशन मध्ये काय होत होतं? फक्त रूटच्या आउटर प्रोसेसमध्ये, आउटर जे हे आहेत स्ट्रक्चर्स त्यांच्यामध्ये काय होत होतं? वॉटर येत होता. डिफ्युजन मध्ये काय झालं? वॉटर हा सेलच्या म्हणजे सेल वॉलच्या आणि सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आला. ठीक आहे. आता ऑस्मोसिस मध्ये काय होईल? या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून तो कुठे जाईल? सेलच्या आतमध्ये जाईल. आता ऑस्मोसिस म्हणजे काय होते बघा, सांगितलं ऑस्मोसिस इट इज अ प्रोसेस बाय विच वॉटर एंटर्स इनटू द सायटोप्लाझम. ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामुळे वॉटर हा आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये एंटर करतो. पहिली आहे इम्बिबिशन, दुसरी आहे डिफ्युजन आणि आता तिसरी आहे ऑस्मोसिस. तर बघा ऑस्मोसिस इज अ स्पेशल टाइप ऑफ डिफ्युजन ऑफ सॉल्व्हेंट थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता हा एक डिफ्युजनच आहे. ऑस्मोसिस म्हणजे सुद्धा एक डिफ्युजन आहे, पण याच्यामध्ये ही जी ऑस्मोसिस आहे ही एका सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या थ्रू ट्रान्सफर होते. म्हणजेच कशी होते बघा, काय होते? द सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर कंटेन्स मिनरल, शुगर एक्सेट्रा. इन अदर वर्ड्स, सोल्युशन इनसाइड द सेल इज मोर concentrated than the outside. Therefore, the solvent of weaker solution enters into the cytoplasm of cell through a semi-permeable membrane. This migration of solvent is called osmosis. काय आहे बघा, एवढा मोठा खोतीपुराण सांगितलंय पण काही समजण्याला नाही सांगितलंय. बघा समजावून सांगते मी काय आहे ऑस्मोसिस. तर ही जी ऑस्मोसिस आहे ही सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या थ्रू होते. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. आणि सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे जी चेक करते कोणत्या मॉलिक्यूलला जाऊ द्यायचं आहे आणि कोणत्या मॉलिक्यूलला नाही जाऊ द्यायचंय. ओके. तर बघा आता एखादा सेलच्या आतमध्ये, हा आहे सेल सॅप. काय आहे? सेल सॅप म्हणजे सेलच्या आतमधली कंडिशन आणि ही सेलच्या बाहेरची कंडिशन. ठीक आहे. आता काय होतं बघा, सेलच्या बाहेर म्हणजे आता वॉटर कुठपर्यंत आलाय? ही समजा सेल वॉल आहे आणि ही काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. म्हणजे या दोघांच्या मध्ये वॉटर आलेला आहे. इम्बिबिशन म्हणजे सरफेसवर होता, डिफ्युजन म्हणजे इथं आतमध्ये आला. आता आणि तुम्हाला मग प्लाझ्मा मेम्ब्रेनचा थोडासा स्ट्रक्चर सांगितलेला होता आणि डिफ्युजन पण थोडा सांगितलं होतं की प्रोटीन्सच्या थ्रू जाते म्हणून. आता हाई डिफ्युजन, ऑस्मोसिस म्हणजे डिफ्युजन आहे पण हा स्पेशल टाइपचा डिफ्युजन आहे. म्हणजे काय होते बघा की मॉलिक्यूल्स इथे आतमध्ये आलेले आहेत. आता ही आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये
जे मॉलिक्युल्स आहेत आता ते कसे जाणार आहेत बघा, याच्यामध्ये सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असते, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनला या ठिकाणी सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हटलंय किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय असते बघा, ही जी सेमी परमिएबल मेम्ब्रेन, आणि इथं पण लक्षात ठेवायचं की हे जे मॉलिक्युल्स आहेत कुठून कुठे ट्रान्सफर होत आहेत, हायर कन्सन्ट्रेशन टू लोअर कन्सन्ट्रेशन, मोर कन्सन्ट्रेशन कडून कमी कन्सन्ट्रेशन कडे हे ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच बघा इकडे वॉटर मॉलिक्यूल जास्त आहे, तर वॉटरचे मॉलिक्युल्स कुठून कुठे जातील, हायर कन्सन्ट्रेशन कडून लोअर कन्सन्ट्रेशन कडे. सेल सॅपकडे कोणती कंडिशन असते, लोअर कंडिशन, याच्यामध्ये वॉटर कमी असतो, त्याच्यामुळे हे जे मॉलिक्युल्स आहेत हे जास्त कडून इकडे कमीकडे जातात. आणि केव्हापर्यंत जात राहतील, जेव्हापर्यंत इक्विलिब्रियम मेंटेन होणार नाही तेव्हापर्यंत हे ट्रान्सफर होत राहतील. ठीक आहे. दिस मायग्रेशन, आता हे जे या सेमी परमिएबलच्या मेम्ब्रेनच्या थ्रू जो मायग्रेशन होणार आहे यांचं, त्याच मायग्रेशनला ऑस्मॉसिस म्हणतात. त्या म्हणतात ऑस्मॉसिस. तर बघा, दस वॉटर ॲट द इंटरफेस ऑफ सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन एंटर्स इनटू द सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर ड्यू टू ऑस्मॉसिस. तर हे जे इंटरफेस मध्ये हे जे वॉटर मॉलिक्यूल फसलेले आहेत, म्हणजे सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये, तर हे एंट्री जी आहे सेलच्या आतमध्ये ती कशाच्या थ्रू घेतात, या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू. ठीक आहे. आणि ऑस्मॉसिस, याच प्रोसेसला ऑस्मॉसिस म्हणतात. ऑस्मॉसिसच्या थ्रू हे एंट्री घेतात. ठीक आहे. तर बघा, विथ रिस्पेक्ट टू द कन्सन्ट्रेशन अँड ऑस्मोटिक मायग्रेशन 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स आर रिकॉग्नाइज. आता बघा, कन्सन्ट्रेशन ऑफ ऑस्मोटिक मायग्रेशन, आता ऑस्मोटिक मायग्रेशनच्या कन्सन्ट्रेशन वरून ऑस्मोसिसचे 3 प्रकार होतात. किती 3, कोणते 3 प्रकार, तर बघा कोणते 3 प्रकार होतात. पहिला आहे हायपोटॉनिक, बघा सांगते समजून व्यवस्थित. पहिला आहे हायपोटॉनिक, दुसरा आहे हायपरटॉनिक, आणि तिसरा आहे आयसोटॉनिक. याच्यामध्ये असं लक्षात ठेवायचं की ही जी टॉनिक आहे, टॉनिक कशाला म्हटलंय, सेलच्या आतमधली कंडिशन. टॉनिक म्हणजे सेल सॅप मधली सेल सॅप. ठीक आहे. तर आतमधली जी कंडिशन आहे ती आहे टॉनिक, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवणे इझी राहील. आणि याचे डेफिनेशन्स डायरेक्टली क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. व्हॉट इज हायपोटॉनिक सोल्युशन, व्हॉट इज हायपरटॉनिक सोल्युशन, अँड व्हॉट इज आयसोटॉनिक. किंवा मेन क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट आर द टाइप्स ऑफ ऑस्मॉसिस. तर कोणती सोल्युशनचे प्रकार सांगायचे, आणि टाइप्स 2 असतात, एक्झोऑस्मॉसिस आणि एंडोऑस्मॉसिस. ते आपण समोर पाहू. ठीक आहे. तर बघा, हायपोटॉनिक, तर हायपोटॉनिक म्हणजे काय बघा, टॉनिक म्हणजे सेलच्या आतमधली कंडिशन, सेल सॅप. ठीक आहे. तर टॉनिक म्हणजे आतमधली कंडिशन, आणि ती वॉटर म्हणायचं. काय आहे, वॉटर, सेलच्या आतमधला वॉटर. टॉनिक म्हणजे सेलच्या आतमधला वॉटर. आता सेलच्या आतमधला वॉटर हायपो म्हणजे कमी. आता सेलच्या आतमधला वॉटर कमी सेलच्या आतमध्ये वॉटर जर कमी असेल तर त्या कंडिशनला म्हणणार हायपोटॉनिक. हायपरटॉनिक म्हणजे टॉनिक म्हणजे काय सांगितलं, सेलच्या आतमधल्या वॉटर विषयी बोलत आहोत आपण. ठीक आहे. तर बघा, हायपरटॉनिक म्हणजे सेलच्या आतमधला जो वॉटर आहे तो हायपर आहे, म्हणजे जास्त आहे. सेलच्या आतमध्ये पाणी जास्त आहे. पहिल्या कंडिशन मध्ये सेलच्या आतमध्ये पाणी कमी आहे. त्याच्यानंतर तिसरी बघा, आयसोटॉनिक. आयसो म्हणजे सेम, तर सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेरही सेम वॉटर आहे. समजलं का, सेम प्रमाणात, सारख्या प्रमाणात वॉटर आहे. जेवढा सेलच्या आतमध्ये आहे तेवढाच बाहेर आहे. समजलं का. हा, तर बघा, हायपोटॉनिक कंडिशन मध्ये वॉटर, हायपोटॉनिक म्हणजे सेलच्या आतमध्ये वॉटर कमी, तर सेलच्या आतमध्ये वॉटर कमी आणि सेलच्या सराउंडिंग मध्ये वॉटर हा जास्त असेल हायपोटॉनिक कंडिशन मध्ये. हायपरटॉनिक कंडिशन म्हणजे काय, टॉनिक कशाला म्हटलं, सेलच्या आतमधला वॉटर. हायपर म्हणजे जास्त, तर सेलच्या आतमध्ये जर वॉटर जास्त असेल आणि बाहेर जर कमी असेल तर या कंडिशनला काय म्हणणार, हायपरटॉनिक. आणि आयसोटॉनिक म्हणजे सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर वॉटर कसा असेल, सेम असेल, इक्वल असेल, तर ही कंडिशन काय होईल, आयसोटॉनिक. फर्स्ट कंडिशन आहे हायपोटॉनिक, दुसरी आहे हायपरटॉनिक आणि तिसरी आहे आयसोटॉनिक. समजलं का. आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर डेफिनेशन तुम्हाला इझिली तयार करता येईल. तर बघा, हायपोटॉनिक म्हणजे काय,
तर वीक सोल्युशन ऑर अ स्ट्रॉंग सॉल्व्हेंट हॅव्हिंग लो ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन. आता ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन म्हटलेलं आहे. ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, तर या ठिकाणी वॉटरचं कन्सन्ट्रेशन, सेलच्या आतमध्ये वॉटरचं कन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तर सेलच्या आतमध्ये वॉटर कमी आहे तर ऑस्मोटिक प्रेशर काय आहे, कमी. ज्याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल त्या कंडिशनला म्हणायचं हायपोटोनिक. ज्याच्यामध्ये ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन जास्त असेल त्याला म्हणायचं हायपरटोनिक. आणि ज्याच्यामध्ये ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन आउटर सराउंडिंग पेक्षा, सराउंडिंग आणि आतमध्ये, सेलच्या आतमध्ये जर सेम असेल तर त्याला म्हणायचं आयसोटोनिक. समजलं का, हे आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे, ऑस्मोसिस इज टू टाइप्स विथ एक्झो ऑस्मोसिस आणि एंडो ऑस्मोसिस. ऑस्मोसिसचे दोन प्रकार असतात. ऑस्मोसिसचे दोन प्रकार, एक्झो ऑस्मोसिस आणि एंडो ऑस्मोसिस. आता नावावरूनच लक्षात घ्या, इझी आहे. एक्झो ऑस्मोसिस नावच सांगत आहे सगळं, आणि एंडो ऑस्मोसिस समजू शकत आहात का, काय सांगत आहे नाव. एंडो ऑस्मोसिस. तर बघा, एक्झो ऑस्मोसिस म्हणजेच सेलच्या बाहेर जर वॉटर जात असेल तर त्या कंडिशनला म्हणायचं एक्झो ऑस्मोसिस. आणि जर सेलच्या आतमध्ये वॉटर जात असेल तर या कंडिशनला म्हणायचं एंडो ऑस्मोसिस. एक्झो म्हणजे बाहेर, एक्झिट, आणि एंडो म्हणजे आतमध्ये, एंट्री. तर एंट्री कुठं, सेलच्या आतमध्ये, तर एंडो ऑस्मोसिस. आणि सेलच्या बाहेर जर एक्झिट होत असेल वॉटरची तर ते म्हणायचं त्याला एक्झो ऑस्मोसिस. समजलं. तर याच्या डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवायचं. काय, इट इज अ मायग्रेशन ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स ऑफ सेल आउटसाइड फ्रॉम द सेल आउटसाइड. म्हणजेच या ठिकाणी वॉटर मॉलिक्युलचं मायग्रेशन होत आहे कुठं, आउटसाइडला, बाहेर मायग्रेशन होत आहे. मग मला सांगा, मायग्रेशन बाहेर कधी होईल, मायग्रेशन बाहेर कधी होईल, जेव्हा वॉटर इथं आतमध्ये जास्त असेल आणि बाहेर कमी असेल. म्हणजेच कोणत्या कंडिशन मध्ये, कोणत्या टाइपचे ऑस्मोसिस असेल ही, वॉटर जास्त आतमध्ये, सेलच्या आतमध्ये जास्त वॉटर आहे म्हणजेच हायपरटॉनिक वाली कंडिशन, आणि ही हायपोटॉनिक वाली कंडिशन आहे. समजलं का, वॉटर कमी कडून जास्त कडून इकडे कमीकडे. तर एक्झो ऑस्मोसिस म्हणजेच हायपोटॉनिक, एंडो ऑस्मोसिस एक्झो ऑस्मोसिस म्हणजे हायपर, आणि एंडो म्हणजे हायपो. समजलं का. तर त्याच्यानंतर बघा काय आहे, थोडंसं आपल्याला टर्गर प्रेशर वगैरे बघायचं आहे. इझी आहे, लक्ष द्या काय आहे. लास्ट टॉपिक, एकदा मला कॅमेरा चेक करू द्या, बरोबर आहे, चालू आहे की काय. ओके, एव्हरीथिंग इज ओके. तर बघा, इट कॉज टर्जिडिटी ऑफ द सेल. आता हे जे एंडो ऑस्मोसिस आहे, मला सांगा एक्झो ऑस्मोसिस काय करेल, सेलला एकदम हे बनवेल का, फ्लॅसिड बनवेल का. म्हणजेच वॉटर सगळं बाहेर चाललेलं आहे, वॉटर बाहेर जाईल तर इथं सेलमध्ये वॉटर कमी होईल. सेलमध्ये वॉटर आता आधी जेवढा होता तेवढाच राहील का, बाहेर गेल्यावर नाही राहणार. म्हणजे सेल जी आधी फुगलेली होती ती आता काय होईल, फ्लॅसिड होईल ना. आणि याच्यामध्ये एंडो ऑस्मोसिस मध्ये काय होईल, जी सेल आधी फ्लॅसिड होती ती आता काय होईल, फुगेल. म्हणजेच बाहेरचं पाणी आतमध्ये गेलं ना, म्हणजे आतमध्ये पाणी कमी होता, मग दुसरा पाणी आला म्हणजे सेलमध्ये पाणी जास्त झालं. याच्यामध्ये पाणी आधी जास्त होता मग बाहेर गेला म्हणजे यामध्ये पाणी कमी झालं, तर ही सेल फ्लॅसिड होईल आणि ही सेल टर्जिड होईल. समजलं का. त्याच्यानंतर बघा, तर टर्जिडिटी इन्क्रीज द टर्गर प्रेशर. आता एंडो ऑस्मोसिस मध्ये शब्द येईल टर्गर प्रेशर, टीपी, शॉर्टकट मध्ये टीपी, टर्गर प्रेशर. आता टर्गर प्रेशर म्हणजे काय, हा जो वॉटर आहे तो सेलच्या आतमध्ये येऊन राहिला आहे. आता सेलच्या आतमध्ये वॉटर आला म्हणजे सेलच्या आतमध्ये जो वॉटर कमी होता तो आता जास्त होईल का, वाढेल का. आणि तो वॉटर वाढला म्हणजे टर्गर म्हणजे टर्जिड होऊन राहिली आहे, सेल फुगून राहिली. आता सेल फुगून राहिली तर हिचे जे वॉल्स आहेत त्यांच्यावर प्रेशर येईल का, आणि तो प्रेशर म्हणजेच काय असतो, टर्गर प्रेशर. समजलं, टर्गर प्रेशर. तर बघा, टीपी इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय टर्जिड सेल सॅप टू दी सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल. तर टर्गर प्रेशर म्हणजेच असा प्रेशर जो सेल सॅपच्या थ्रू सेल वॉलवर हे इथं लागत आहे त्यालाच म्हणायचं टर्गर
प्रेशर. तर बघा इन अ फुली टर्गेट सेल डीपीटी इज 0. आता जी टार्गेट सेल फुल असेल तिचा डीपीटी तिची तहान काय असेल 0 असेल ना, म्हणजेच ही हिच्यामध्ये पाणी येऊन 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 काय झाली, ही आधीच फुगलेली आहे, हिला एवढं सारं पाणी भेटला. आता हिचे तहान असेल काय जास्त काय काहीच नसणार आहे, हिला तहानच नसणार आहे कारण हिच्याकडे भरपूर पाणी आलेलं आहे. म्हणजे तिचा डीपीटी काय असणार आहे 0. म्हणजे डिफ्युजन प्रेशर डेफिसिट काय असणार आहे एकदम 0. ओके. त्याच्यानंतर बघा काय आहे, cell wall being thick and turgid exert a counter pressure on the cell sap is called a wall pressure. In the fully turgid cell TP is equal to WP but operating in opposite direction. आता बघा TP आणि WP काय आहे, TP म्हणजे टर्गर प्रेशर आणि WP म्हणजे वॉल प्रेशर. आता बघा हा जो वॉटर आहे हा सेलच्या आतमध्ये येऊन राहिला आहे, सेलच्या आतमध्ये येत आहे, म्हणजे याचा टर्गर प्रेशर काय होत आहे वाढत आहे. आता हा जो प्रेशर आहे सेल आतमध्ये पाणी जास्त जात आहे तर पाणी प्रेशर लावेल बाहेर, तर जो पाणी प्रेशर लावत आहे तो असतो टर्गर प्रेशर. आता टर्गर प्रेशर वाढला तर ही जी वॉल आहे ही ताणत जाईल का अशी खिचत जाईल, तर त्याच्यामुळे काय होईल वॉलवर पण प्रेशर लागेल, तर वॉल प्रेशर. तर हे जे एखादी सेल जर फुल्ली टर्गेट असेल एकदम पुरी फुगलेली आहे, ठीक आहे, एकदम मॅक्सिमम लेवलची, तर तिथं टर्गर प्रेशर आणि वॉल प्रेशर हा सेम असतो पण अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. म्हणजेच काय, तर सेल हे आतमधले जे मॉलिक्युल्स आहेत हे वॉलवर आतून प्रेशर लावतील आणि वॉल ही काय होतं एकदम अशी ताणत आहे, ताणत असल्यामुळे ही जी वॉल आहे ती अशी बाहेरून आतमध्ये प्रेशर लावली. तर समजत आहे अपोजिट डायरेक्शन आहे, मॉलिक्युल्स असे आतमधून बाहेर प्रेशर लावत आहेत आणि वॉल बाहेरून अशी आतमध्ये प्रेशर लावत आहे. ठीक आहे. तर फुल्ली टर्गेट सेल असेल तर TP इज इक्वल टू WP होतो, परंतु साइन यांचा अपोजिट असतो. TP जर पॉझिटिव्ह असेल तर WP निगेटिव्ह होईल. समजलं? तर हे आहे आज आपण शिकलो प्रोसेसेस ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉइल. तर सॉइल मधून रूट्स कोणत्या कोणत्या प्रोसेसेसने ॲब्झॉर्प्शन करतो ते पाहिलं. पहिली प्रोसेस होती इम्बिबिशन, दुसरी होती डिफ्युजन आणि तिसरी होती ऑस्मोसिस. तर समजलं का? तर आजसाठी एवढंच. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ऑस्मोटिक प्रेशर, त्याच्यानंतर फॅसिलिटेटेड डिफ्युजन, त्याच्यानंतर वॉटर आता सेलच्या आतमध्ये आला आहे, म्हणजे समोर काय शिकू आपण बघा की वॉटर आता हे रूट हेअर्स आहे. ठीक आहे. तर रूट हेअर मध्ये आधी इम्बिबिशन झालं, इम्बिबिशनच्या नंतर डिफ्युजन झालं, मग डिफ्युजन मध्ये काय झालं की हा जो वॉटर होता हा वॉटर आणि सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आला. तर डिफ्युजन, त्याच्यानंतर ऑस्मोसिस, ऑस्मोसिसच्या थ्रू हा सेल जो वॉटर आहे तो सेलच्या आतमध्ये गेला. आता आतमध्ये पण छोट्या छोट्या म्हणजे हा जो रूट आहे याच्यामध्ये सेल असतील छोट्या छोट्या, तर यांच्यामधून आता हा जो वॉटर आहे म्हणजे इथं सेल असतील तर यांच्यामधून जो वॉटर आहे तो कसं जाणार आहे ते वगैरे बघू आपण समोरच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर आजचा लेक्चर जर समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे. तर तुमच्या कमेंट्स ह्या मला उत्साह देत असतात, तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. ओके, बाय.